सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात सभा झाली। मात्र सुरेश धस गैरहजर राहिले, तर जरांगे मोर्चात आले पण भाषण केलं नाही। मात्र दोघांनीही तब्येतीचं कारण सांगितलंय, पाहूया। जालन्यात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघाला। मात्र दोन बाबींवरून चर्चा सुरू झाली। कालपर्यंत प्रत्येक मोर्चात सहभागी झालेले भाजपचे आमदार सुरेश धस हे मात्र आले नाहीत। मनोज जरांगे पाटील आले, मात्र ते मोर्चेकऱ्यांसोबत बसले नाहीत आणि भाषणही केलं नाही। तब्येत ठीक नव्हती म्हणून भाषण केलं नाही, अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे। पण सभेपूर्वी आयोजकांनी कुणाचीही नावं घेऊन वैयक्तिक टीका करू नका असं आवाहन केल्यानं धस आले नाहीत का, अशी ही चर्चा रंगली। तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून आयोजकांना तशी नोटीस बजावण्यात आली होती। मात्र नावं का घ्यायची नाहीत म्हणत पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी हल्लाबोल केलाय। या मोर्चाच्या स्टेजवर जे भी राजकीय मंडळी येतील, सामाजिक कार्यकर्ते येतील, सामाजिक नेते येतील, यांच्यासाठी एक आचारसंहिता म्हणजे एक विनंती म्हणून आम्ही करणार आहे की आजच्या स्टेजवर जातीय तेढ निर्माण होण्यासारखं कोणी बोलू नये आणि राजकीय याच्यातून कोणी एकमेकावर सत्तेतले असो सत्तेच्या विरोधातले असो यांच्यावर कोणी टीका करू नये। आजच्या मोर्चामध्ये फक्त याची मागणी एकच ठेवावी की जेणेकरून संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळेल। आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका, पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही। मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही। अरे जे जबाबदार आहे त्यांचं नाव घ्यावं लागेल। का नाव घ्यायचं नाही? कुणाला घाबरायचं? अरे आमचा माणूस त्यांनी घ्यायचा पायपानी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नाव घ्यायचे नाही। घाबरू नका कुणाला। काय पाप केलं यांनी? पंकजाताई मुंडे, तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकल्या नाही का? जाऊ शकल्या नाही? उत्तर द्या। छपरी पोरं घ्यायचे, चिरकुट असणारे पोरांना गुन्हेगार करायचं। अरे कुणी पोचलंय? धनंजय मुंडे उत्तर द्या। कुणी पोचलंय सुदर्शन गुलेला? हा सुदर्शन गुले कुठून निर्माण झाला? आका आणि आकाचे आका म्हणत वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर तुटून पडणारे सुरेश धस जालन्याच्या मोर्चात मात्र आले नाहीत। तर आपली तब्येत ठीक नसल्यानं भाषण केलं नाही असं जरांगेंनी म्हटलंय। कालच माझी तब्येत खराब होती, आज असं समाज म्हणून गेलो, बसलो, माघारी आलो। त्याला काय भाषण ते रोजच करतोय आणि काय भाषण केल्यानेच नाही मिळतो असं थोडंच आहे। कुटुंबाच्या पाठीशी कणखरपणानं सगळ्या समाजानं आम्ही सुद्धा उभा राहायचं आणि न्याय द्यायचा, बस एवढंच। येऊ का त्याला काय धचामा करण्यात काय अर्थ नाही। जरांगेंनी भाषण केलं नसलं तरी पत्रकारांच्या माईक समोर धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला। माझ्या नादी लागू नको सांगितल्यावरही नादी लागला। एक खून केला तरी पोट भरलं नाही का, असा सवाल जरांगेंनी विचारला। 25 तारखेनंतर धनंजय मुंडेंकडे मी बघतो, नेमकं काय कशा पद्धतीने बघणार आहे? पण कायदेशीर म्हणलो बघतो, कायदेशीर बघतो म्हणलो, कारण त्याचे बी परळीपासून मुंबई पोत मॅटर आहेत भाऊ। तो माया नदी लागायला लागला, मी त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको। तो एक खून केला तरी तो आणखीन पोट भरलं नाही का संतोष भाईचा खून करून? त्यामुळे त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको, पण ती लाभार्थी टोळी उठते। आतापर्यंतच्या मोर्चांमधून वाल्मिक कराडवरून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली। त्यामध्ये जरांगेंपासून सुरेश धस आणि दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा देखील समावेश आहे। मात्र या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असं धनंजय मुंडे म्हणतात। तसंच तिहेरी चौकशी सुरू असल्याचं सांगत अजित पवारांनी तुर्तास तरी राजीनामा घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यावर लवकरच संबंध आहे की नाही हे कळेल असं धस यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही। कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या। आता 3 एजन्सी तपासतायत, अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा। असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना पुन्हा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये। आणि मी पुन्हा सांगतो, जर कोणी दोषी असेल, त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई होईल। दुरान्वय अजितदादांना कळेल आता काही दिवसाच्या नंतर दुरान्वय संबंध आहे का नाही। आणि मी संबंध आहे असं मी म्हणलेलोच नाही, पण तपासामध्ये काय कडेला कडी जोडत जात असतो।
ते जोडल्याच्या नंतर कळेल ना. आत्ता कशाला दावा ठामपणे हे करायचं. आम्ही बी ठामपणे म्हणत नाही आणि त्यांनी ठामपणे म्हणू नये. अठामपणे जे आहे ते चालू द्या म्हणायचं. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली असली तरी कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या या मागणीतून मोर्चे निघतात. तर दुसरीकडे ओबीसींना टार्गेट केलं जात असल्याचं सांगत लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात संभाजीनगरमध्ये निदर्शनं झाली आणि भाषणही झालं. याच कृत्यामुळे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेल्या हाकेंना रोषाला सामोरं जावं लागलं. तर भाषण करताना हाकेंकडून माईक देखील हिसकावण्यात आला. मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक बनवून लक्ष्मण हाके काम करतात. ज्या वाल्मिक कराडने आपल्या समाजाच्या सोनवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात. वाल्मिक कराडचं समर्थन करतात. आणि आता हाकेंनी प्रतिमोर्चे काढले तर मीच आडवा जाणार असा इशारा पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी दिलाय. राहिला विषय प्रतिमोर्चे काढणाऱ्याचा, त्याला कालच परभणीमध्ये भीमसैनिकांनी हिसका दाखवलाय. आता फक्त माईक वाढलाय. आता जर प्रतिमोर्चा काढला तर त्याला आडवा हा निळा भीमसैनिक आल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून सांगतो. सुपारीबाज, सुपारी भेटली की वाजवायची. अरे ढोल तरी वाजवा. कुठं काय करतो याची अक्कल नाही. तुम्ही काढल्या मोर्चे, आम्ही त्याचं स्वागत केलं. न्यायासाठी लढा, आम्ही स्वागत करतो. पण या लेकराचा बाप मारलाय, तुम्ही प्रतिमोर्चा काढताय. प्रतिमोर्चा मी कशासाठी काढला? आरोपीच्या समर्थनासाठी काढला. मी प्रतिमोर्चा एका जातीला जे टार्गेट केलं गेलं त्या जातीची बिंदू नियमावली शोधली गेली, त्या जातीच्या अधिकाऱ्यांची जात शोधली गेली. त्यावेळी अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्या जातीला क्रिमिनलाइज ठरवू शकत नाही अशा पद्धतीचं मी वक्तव्य केलं तर मी जातीवादी ठरतो का? आणि कुठं अडवायला येणार आहेत? ये म्हणाव केदार, ये अडवायला. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अजूनही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. महिनाभर उलटून देखील सर्वच्या सर्व आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. आता पुढचा मोर्चा वाशिम आणि धाराशिवमध्ये असणार आहे. रामनाथ ढाकणे आणि संजय सरोदेसह दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.